अर्चना इंगळे. अर्चनाज लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसाचे माझे ब्लॉग नाही आहेत, काही कारणामुळे ते ब्लॉग येत नसते. आतापासून मी ओके बरं, आजपासून तुम्हाला डेली ब्लॉग आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुमचे पण मुलं असेच करतात काय मला सांगा. बघा माझा मुलगा कसा मला हेल्प करते आहे. चला मग आजपासून तुम्हाला डेली ब्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करेन. प्लीज ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला मग व्हिडिओ असाच कंटिन्यू ठेवा. मी काय काय करते आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आत्ताच मी अहोचे शूज धुतलेले आहेत, लादी पण धुतलेली आहे. थोडा लेटच झालेला आहे, तब्येतीमुळे थोडी तब्येत डाऊन हे ते राहते म्हणून त्याच्यामुळे डेली ब्लॉग नाही टाकू शकत. म्हणजे कामाधंद्याला पण वेळ होते. हे बघा मी एवढं पण धुवू शकतो. बघा हा एवढं पण धुवू शकतो. चला मग आता मी भांडे धुते. तुमचे मुलं धुवू शकतात का एवढं सांगा आणि आम्हाला पाठवा. हां सांगा, तुमची मुलं धुवू शकतात का ते सांगा आणि आम्हाला पटकन पाठवा. गौरांचं कसं असते, जे मी काम केलं ना ते त्याला करायचंच असते. तर मी पहिले पप्पाचे शूज सकाळीच त्याच्या मनात काय आलं काय म्हणून पप्पाचे शूज घेतले आणि त्याला बाथरूममध्ये टाकले वॉश पण करायला. मी त्याला थोडीफार ओरडली आणि साईडला केलं, म्हणजे स्कूलचा पण टाईम झाला होता ना म्हणून. त्याला पण त्याचे पण शूज धुवायचे असतात छानपैकी. मस्त तुम्हाला असं हेल्प करत राहते. काही पण मला जेव्हा बरं नसलं तर लादीच पुसेल, काहीच कर, म्हणजे जास्तच असे कामं वाढून पण ठेवते पण करते पण त्याला वाटला हा टोप धुवून पण झाला दुधाचा. आतमध्ये त्यानं काही घासला नाही, घेतला आणि टाकून पण दिलं त्यानं. अशा प्रकारे मस्त तो मला हेल्प करते. मस्त छानपैकी मी त्याला घेऊन म्हणजे माझे कामं जे डेलीचे असतात ते चालू असते. कधी त्याला स्टडी सांगते. आता त्यानं 50पर्यंत 1 to लिहिलं. त्याच्यानंतर छोटी मोठी ABCD लिहिली ट्युशनचं. आणि त्याच्यानंतर मग आला तो, त्यानं कपडे पण मस्त स्वतःच्या हाताने घातले आणि मला बोलायला आला की मम्मी चल मी तुला हेल्प करतो. आणि मस्त स्टूलवर बसून मला तो हेल्प करत होता. मी म्हणलं चल जाऊ दे, कर दे. मुलं पण इकडे तिकडे खेळल्यापेक्षा मम्मीला हेल्प करतात, हे खूप छान आहे. तर मला म्हणजे तो खूप छान आहे गौराश. म्हणजे त्याचं जेवढी तारीफ करा, सर्वच आपल्या मुलाची तारीफ करतात, पण मला असं वाटते जेवढी मी त्याची तारीफ करीन तेवढं मला ते कमीच वाटते. माझे थोडे कामं राहिलेले आहेत, तर मी ट्युशनला घेऊन चालली गौरांशला. कामं माझे राहिलेले आहेत, थोडे भांडे तसेच राहिलेले, गॅस ओटा पुशायचा राहिला आहे, तिकडून आल्यावर करणार आहेत ते कामं. पहिले आला नेऊन देते ट्युशनला, ट्युशनचा टाईम झाला. बाय बाय. हाय, आम्ही लिफ्टमध्ये आहे आता आम्ही लिफ्टमध्ये आहे. आम्ही नंबर पण दाबले 1चा, पण आम्ही येणार आहे आता 1 वाजेवर. ट्युशनहून आल्यावर मी तुमच्यासाठी कंटिन्यू ठेवते. चला मग. गौरांशला ट्युशनला सोडलं. त्याच्या आल्यानंतर गॅस वटा सगळं क्लीन केलं. सिगडी भांडे सर्व घासून इकडे साईडला ठेवलं. आणि हा मटका ना 2-3 दिवस झाले मला घशाचाच होता, खूपच हे झाला होता. 2 दिवसानंतर असा होतेच हा. तुम्ही कशानं घासता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पितांबरीनं घासत असते हा मटका, पण एकदम अप्रतिम निघते. तुम्ही बिफोर आफ्टर फरक बघू शकता. नीरा हलक्या हाताने घासायला लागते. मी पहिल्यापासून पितांबरीनंच घासते. एक वेळ मी कशांतर घासला होता, नक्की सांगेल ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पण बघा तुम्ही पितांबरीनं घासून मी बिफोर आफ्टर तुम्हाला फरक दाखवेल. जर तुम्हाला ही ट्रिक आवडत असेल तर नक्की फॉलो करा. अशा प्रकारे छानपैकी मस्त मी घासून घेत आहे, बघू शकता तुम्ही. मी हलक्या हातानं घासून घेत आहे, तुम्ही बघू शकता. बिफोर आफ्टर तुम्ही फरक बघू शकता, तुम्हाला दिसतच असेल. मी जास्त जोर न लावता घासत आहे. बघू शकता बिफोर आफ्टर फरक. आता अशा प्रकारे मी सर्व टाकी घासून घेणार आहे. मी धुतीन तुम्हाला दाखवते याचा फरक. बघू शकता तुम्ही किती चमकते. खूप 2 मिनटातच आपले हे मी सर्व टाके अशाच प्रकारे तुम्हाला घासून दाखवते.
नक्की तुम्हाला हे ट्रिक आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही हे फॉलो करा. बघू शकता सर्व टाकी इथं घासलेले आहे. थोडंसं आता मी साबण घेणार, तुमच्याकडे लिक्विड असलं तर लिक्विडवर तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही आपण लिक्विड साबणाने जर घासलं ना असं नरम कात्यानं तर खूप टाईम लागते त्याला म्हणजे याची काडी व्हायला, नाही तर लवकरच होते. डाग पण याच्यावर दिसतात. म्हणून अशा प्रकारे सर्व मी क्लीन करून घेतलेलं आहे. भांड्याचे म्हणजे स्वच्छ असलं तर आपल्याला खाया पियाचं पण मन करते, मस्त छानपैकी आनंद वाटते. पुढचं 1 घोट पाणी पियाचं तिथं 2 घोट पाणी जातात. बघू शकता त्याचं झाकण पण किती क्लीन झालेलं आहे. अशा प्रकारे सर्व टाकी मी क्लीन केलेली आहे. तुम्हाला एका साईडला कचऱ्याची पिशवी दिसत असणार, तुम्हाला वाटेल की कचऱ्याचा डब्बा नाही का. कचऱ्याचा डब्बा हा मी बाहेर ठेवत असते आणि छोटं मी जेव्हा भांडे घासते ना त्याचा जेवढा कचरा होते तेवढा या पिशवीमध्ये टाकते आणि ती पिशवी घेऊन मी बाहेर कचऱ्याच्या डब्यामध्ये ठेवत असते. म्हणून ती पिशवी गॅस वॉटर क्लीन झालेला आहे. सर्व पाण्याचा आहे. बघू बघू शकता शकता माठ तो पण क्लीन केलेला आहे मी. कसं बघू छान शकता आलेलं आहे. भांडे पण झालेले आहेत. झालेले सर्व आता clean मी एक झालेलं रेसिपी आहे. तुमच्यासाठी शेअर करणार आहे. बघू शकता भांडे घासून झालेले आहे. गौराशने हेल्प केलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तुमचे पण मुलं अशी करतात का हे मला कमेंटमध्ये सांगेल. भांडे घासो का मी लादी पुसो काही पण करू की त्याच्या पप्पाचे शूज तर त्यानं सकाळी स्वतः उचलले आणि याच्यामध्ये टाकले बाथरूममध्ये आणि म्हणे मीच वॉश करतो म्हणे. हे मी त्याला ओरडली आणि साईडला केलेलं आहे. मी म्हणलं बाबा आपण दोघंजणं दुपारी म्हणलं वॉश करू म्हणलं त्याला. मग हे केलं आहे आणि स्कूलचा पण टाईम झाला होता. तुमची पण मुलं असेच करतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. याला कसं असते जे काम मी केलं ना ते त्याला करायचंच असते. तर आता मी भांडे घासायला लागली तर त्याला पण म्हणजे घासायचंच होते भांडे. तुम्ही आलं ठीक आहे चला जाऊ द्या मुलं कुठंतरी गुंतलेले बरे आहेत. तर मग मी घेतलं त्याला भांडे घासायला. मी बेसिंग काच म्हणजे बेसिंग तिथे एक आरसा आहे तो पण क्लीन केला. त्याला पण तो क्लीन करायचाच होता. त्यानं तो बेसिंग पण मला क्लीन करू लागला. त्याच्यानंतर आरसा पण क्लीन करू लागला. वायफरनं मी ते पुसत होता आरसा तो पण त्यानं ते पाट घेतला आणि त्याच्यावर उभा राहून तो क्लीन करायला लागला. मला जाऊ दे करू दे. तेवढंच मुलाला कसं म्हणजे कामाला थोडंसं हे वाटते. तर मग मी करू दिलं त्याला ते काम. मग आला भांडे घासायला माझा. हे मम्मी तुझी हेल्प करतो. मम्मी तुझी म्हणलं हा करू दे जाऊ दे. म्हणलं चला तुम्हाला बोलवत होता तो की तुमची पण मुलं असे करतात का हे मला कमेंटमध्ये सांगा. मम्मीला हेल्प करतात का असं तो बोलत होता व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कीप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग आता माझे भांडे पण पूर्ण घासून झालेले आहे. गॅस वटा झालेला आहे आणि मला मटका खूप दिवसाचा नाही म्हणजे मी 2-3 दिवस झाले ना तर तो क्लीन करतच असते. तर मग तो मी क्लीन केलेला आहे मटका. तर मटका पण क्लीन केला. आता कामं झाले बघा. बघा खूपच गरमा करते. खूप म्हणजे खूप गरमा करते. खूप ऊन तपायला लागलं बाबा खूपच. आणि गरमा पण खूप करते. असं काय बरं जीव करते. तर आता झाली माझे सर्व कामं. आता मी एक रेसिपी तुमच्यासाठी शेअर करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता मी तुम्हाला हिरव्या मिरच्याचा ठेचा मी कशी बनवते हे सांगणार आहे तुम्हाला कसा करते ते. आवडला तर नक्की करून बघा. अहोला तो ऑफिसमध्ये न्यायचा आहे म्हणून मी आज तो 1/2 किलोचा ठेचा बनवणार आहे. तो मिक्सरमध्येच बनवणार आहे. चला मग मी कशी बनवते तो तुम्हाला दाखवणार. इथे ही मी 1/2 किलो मिरची घेतलेली आहे. लसूण घेतलेला आहे बघू शकता. 4-5 गाठी असतील. एवढी सारी कोथिंबीर घेतलेली आहे. ही छानपैकी मस्त पुसून धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरं आणि मीठ. मोठा 1.5 चम्मच मी याच्यामध्ये काय टाकलं जिरं मीठ. आणि आता 2 चम्मच मी याच्यामध्ये जिरं घालणार आहे. जिरं जेवढं तुम्ही घालणार तेवढं अप्रतिम ठेचा लागते. आता मस्त टाकलेलं आहे. आता मी हे मस्त पहिले ग्राइंड करून घेणार आहे. जाड बारीक आपल्याला ग्राइंड करायचं आहे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. चला तसं ठेचा वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे.
आहे. याच्यामध्ये आता मी टाकणार आहे तेल. एवढं तेल टाकलेलं आहे मी, बघू शकता. तर अशी ते 1 चम्मच असते ना आपला भाजीचा मोठा, तेवढा तो चम्मच तेल आहे. आता याच्यामध्ये मी भरपूर सारा कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्त्यानं चटणीचा खूप भारी सुगंध येते, म्हणून मी खूप सारा कढीपत्ता टाकणार आहे. ते थोडंसं गरम होऊ देते. त्याच्यानंतर तेल मस्त थोडंफार गरम झालेलं आहे. कढीपत्ता टाकणार आहे याच्यामध्ये. थोडासा हिंग. गॅसची फ्लेम आपल्याला हे स्लो ठेवायची आहे. आणि याच्यामध्ये आपला ठेचा टाकणार आहे मी. थोडीशी याच्यात मी हळद घालणार आहे. तुम्ही घातली तरी चालेल, नाही घातली तरी पण चालेल. इमर्जन्सीमध्ये तुम्ही भाजीत पण हा टाकू शकता. तर छानपैकी मी याला भाजून घेणार आहे. ट्राय करून तुम्ही एक वेळ हे रेसिपी ट्राय करून याच्यामध्ये ठेवू शकता. डब्यामध्ये भरून आठवडाभर ही चटणी, आठवडा म्हणा 15 दिवस म्हणा, मस्त टिकू शकते फ्रीजमध्ये ठेवून. आणि कोणत्याही भाजीसाठी तुम्ही झटपट वापरू शकता जर तुम्हाला घाई असेल तर. पण हा आठवडा 15 दिवस जाणारच नाही. हा ठेचा एवढा छान लागते की खूप छान. आठवडा 15 दिवस जाणार नाही, म्हणून नक्की ट्राय करा. इथं माझा हिरव्या मिरच्याचा ठेचा बनवून झालेला आहे. हे थोडेफार माझ्याकडे शेंगदाणे भाजले होते आणि आज पण थोडे मी भाजून घेतलेले आणि त्याची मी आणलं चला चटणी बनवून ठेवतो. कधीतरी आपण वांग्याचं भरीत वांग बनवतो ना, त्याच्यासाठी म्हणजे कसं इझिली जाते. भेंडी बनवतो, भेंडीत पण टाकतो. मेथीची भाजी खूप छान लागते अशी बनवून ठेवलं तर. कूट मग छानपैकी इथं ठेचा मस्त बनवून झालं. तिकडे कूट पण करून झालेलं आहे मी. आता हा ठेचा वापरणार आहे मी शेंगदाण्याच्या चटणीसाठी. बघू शकता इथं कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल घालून कढीपत्ता घालून छानपैकी मस्त त्याला फिरवून घेणार आहे. आणि जो आपण आता चटणी बनवून घेतली तेच चटणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. थोडीशी छानपैकी अडतून परतून घेणार आहे. थोडंसं हिंग घालणार आहे. हे रेसिपी मला आज करायची नव्हती, पण ती थोडी शेंगदाणे मला भाजलेली दिसली. म्हणलं चला मग एका याच्यात 2 आयटम होता, म्हणून आपण करून घेऊ म्हणलं. 2 रेसिपी होतात तर झटपट होणार. मग छानपैकी ठेचा वापरला. मस्त त्याला भाजून घेतलेलं आहे. जे शेंगदाण्याचं कूट केलं ते मी याच्यामध्ये टाकून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला मला कशी वाटली शेंगदाण्याची चटणी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. असं बनवून तुम्ही मस्त टिफिनमध्ये स्टोअर करून ठेवू शकता डब्यामध्ये. आठवडाभर 1 महिना मस्त टिकते. बाहेरच ठेवू शकतो आपण. हे फ्रीजमध्ये ठेवलं तर नरम पडू शकते, म्हणून तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून 1 महिना मस्त. मी थोडीशी हळद घालणार आहे. तुम्हाला घालायची असली तर तुम्ही घालू शकता, नाही तर किप पण करू शकता. छानपैकी याला मिक्स करून घेतलेलं आहे. इथं माझी शेंगदाण्याची चटणी पण रेडी झालेली आहे. ठेचा पण रेडी झालेला आहे. तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा. प्लीज. इथं आपल्या दोन्ही चटण्या रेडी आहेत. मी एकच बोलली होती तुम्हाला, पण मला ते पण मग लक्षात आलं. ते पण बनवून घेतली. हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. दोन्ही माझ्या चटण्या बनवून झालेल्या आहेत. मी बोलली तुम्हाला एकच रेसिपी शेअर करतो, पण ते पण केली. दोन्ही रेसिपी कशी वाटली, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. हाल बघू शकता कसा झालेला आहे. घामाचूक झालेला आहे. आता मला जायचं आहे गौराशला घ्यायला 5 वाजता. 6 वाजता जायचं आहे. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. दोन्ही चटण्या कशा वाटलेल्या आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. चला मग असंच भेटू पुन्हा एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.